शुभेच्छा देत असताना माझे सगळे भीमशक्तीचे नेते मराठवाड्याचे असतील, शहरातले असतील आहे, त्यामुळे 6:30ला त्यांचा फ्लॅट आहे, विमान आहे आणि म्हणून साहेबांना आपण लगेच बोलवलं, त्यांना भाषणाला सुरुवात केली. तुमचा मनोरंजनाचा कार्यक्रम थोडस त्यांना रिटर्न जायला रस्ता द्या, मागे सारखा थोडं तिकडे सारखं चला घ्या. अरे बाजूला सारखा एक मिनिट थांबा, काय नको या ताई पुढे खाली हात लावा बेटा. भीमशक्तीच्या उत्कृष्टाच्या आपण साजरी करत असताना ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, ज्या संविधानामुळे आपल्याला सगळ्यांना अधिकार प्राप्त झाले, तुम्ही आम्ही माणसात आलो, आपण आपली मुलं बाळ शिकतायत, मोठी होत आहेत, आपण मुख्य प्रवाहामध्ये आलो, ती बाबासाहेबांची देण आहे. आणि अशा या 75व्या वर्षामध्ये सुद्धा परभणी सारख्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीचा नाहक बळी जातो, शहीद होतो. म्हणजे आजही या देशामध्ये असमानता आहे, अमानुषता आहे, विषमतावाद आहे. हा आजही आपण बघतो. आणि हाच विषमतावाद, जातीयवाद नष्ट होऊन सर्वसमावेशक असा समाज निर्माण करण्यासाठी एखाद्या विद्यापीठाला जर बाबासाहेबांचं नाव दिलं तर त्याच्यामध्ये काय वावगं होत नाही. तो काय नामांतराचा मुद्दा नाहीये. परंतु तरी सुद्धा या देशातले लोक बाबासाहेबांच्या नावाला किती विरोध करतायत हे या लढ्यातनं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून त्या शहीदांना स्मरत असताना, त्यांना अभिवादन करत असताना तळागाळातल्या माणसांचं कुठेही नुकसान होणार नाही, त्यांचे अधिकार त्यांना कसे मिळवून दिले जातील, त्यांच्या योजना कार्यान्वित कशा केल्या जातील, यासाठी सगळ्या महिला, पुरुष, तरुण कार्यकर्त्यांना एकत्रित येणं आवश्यक आहे. तुम्ही आम्ही जर सगळे एकत्रित आलो तर निश्चितपणे सर्वसामान्य माणसाचं भलं होऊ शकतं, मागास समाजाचं भलं होऊ शकतं. आणि त्यासाठी सर्वांनी आपण एकत्रित येऊन इथली सत्ता हस्तगत करणं आवश्यक आहे. माझ्यासारखा एक कार्यकर्ता सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर 5 वर्षामध्ये ना भूतो ना भविष्यातील अशा योजना मी लागू केल्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय भवनं बांधली, 150 हॉस्टेल्स बांधली सरकारी, 100 निवासी शाळा बांधल्या, 1 लाख कुटुंबांना रमाई घरकुल योजना दिली, 8 लाख कुटुंबांचं कर्ज माफ केलं, 19,000 एकर भूमिहीनांना जमिनीचं वाटप केलं मोफत, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप प्रचंड वाढवली, फॉरेन स्कॉलरशिप वाढवली, पायलट असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, या सगळ्या मुलांना शिकवणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्कॉलरशिप मंजूर करण्याचं काम मी केलं. जर माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता मंत्री झाल्यानंतर एवढं काम करू शकतो तर माझ्यासारखे अनेक अनेक हजारो कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण जर सगळे एका महाराष्ट्रभर तर याच्यातली अर्धी सत्ता, शासनातली अर्धी सत्ता आपण हस्तगत करू शकतो. उपमुख्यमंत्री आपला होऊ शकतो, मुख्यमंत्री आपला होऊ शकतो, मंत्री आपले होऊ शकतात. आणि या सत्तेचं विकेंद्रीकरण, या सत्तेचा उपयोग, या सत्तेचा अधिकार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं होऊ शकतो. आणि म्हणून खास करून मी कार्यकर्त्यांना, त्या कुठल्या गटातले कार्यकर्ते हे माझ्यासाठी महत्वाचे नाहीये.
परंतु या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि बाबासाहेबांचा विचार समाजामध्ये रुजवला पाहिजे, नव्हे तर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन या देशातली, या राज्यातली सत्ता हस्तगत केली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. एवढंच या ठिकाणी मी सांगून पुन्हा एकदा शहीदांना दिनकरदादा ओंकार असतील, औरंगाबाद मध्ये राहत आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, द्वीपशक्तीचे संतोष भिगारे आहेत, सतीश नरवडे आहेत, विनोद कोरके आहेत, त्याचबरोबर राजू मंजुळे आहेत. हे सगळे नेते, या सगळ्या आमच्या बुलढाण्याचे सुखदाने आलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो.